मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे राईड डे. मी भेटतोय थेट आपल्या गाडीवरून. आपण आज चाललो आहे नाशिकला. नाशिक एक्सप्लोअर करायला. बरेच प्लेसेस फायनल केले, पण वन डे ट्रिप आहे, त्यामुळे बघू आपण आता किती कवर करू शकतो या दिवसामध्ये. तर आता जवळजवळ सकाळचे 5:15 झालेत आणि निघतोय आपण आपल्या प्रवासासाठी. इथे बघू शकता पेट्रोल वगैरे तर एकदम फुल केलं आहे. आता निघूया आपण आपल्या प्रवासाला. तर सुरुवात करतोय आजच्या प्रवासाला. बघू शकता टँक वगैरे फुल आहे. तर गणपती अप्पा मोरया. चलो. आता येऊन पोचलोय पवई लेकला. आम्हाला रोडने जाताना जो लागतो पवई तलाव, तिथे आम्ही येऊन पोचलो. आता हा इकडे तुम्ही बघू शकता पवई तलाव आहे. हा इकडे देवी लिंक रोड हायवे. तर एक आमचा रायडर आहे, त्याचा वेट करतोय. तो आला की लगेचच निघणार आहे आम्ही आता. तर इथे बघू शकता सनराईज झालाय. जस्ट आम्ही कसारा घाट क्रॉस केला आणि एक फ्यूल ब्रेक भेटला आहे. इकडे बघू शकता पेट्रोल पंप आहे आणि इकडे गाडी. तर आता थोडं पेट्रोल भरून घेतो आणि लगेच निघतो पुढच्या प्रवासासाठी. अजून जवळजवळ इथून 60-70 किलोमीटर आहे. तर चला मित्रांनो, आता नाश्ता करायला थांबलेलो. आता नाश्ता वगैरे केला मस्त. आता इथून अजून जवळजवळ 44 की 45 किलोमीटर आहे. 1.5 तास दाखवतोय मॅपला. आम्ही पहिलं जाणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात नाशिकला. मग तिथून बघू, जर दर्शन वगैरे व्यवस्थित टायमावरती झालं तर मग अजून 2-3 प्लॅन आहेत, तिकडे जाणार. नाहीतर लेट झालं तर डायरेक्ट मुंबईसाठी निघणार जेवण वगैरे. तर आज आपल्याबरोबर आहेत आपले एकदम जिगरी यार अंकित भाऊ बेकरे. प्रत्येक राईडला आपल्यासोबत असतात. तर भेटू आता. चला आपल्या पुढच्या प्रवासात आपण.
जवळजवळ सकाळचे 12 वाजलेत. आम्ही फायनली पोहोचलोय त्र्यंबकेश्वर मंदिरात. आज इकडे यात्रेनिमित्त एवढी भाविक भक्तांची गर्दी आहे की शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. आता आम्ही बाहेर विचारपूस केली तर सांगितलं की 4 वाजता दर्शन होणार. आम्हाला 4-5 घंटे जाणार दर्शनाला. तर आम्हाला आज पण रिटर्न आज जायचं आहे लगेच. तर बघूया आता गर्दीच्या हिशोबाने आम्ही आता कसं दर्शन घेतो किंवा बाहेरून रिटर्न चाललो. कारण की आम्हाला परत अजून पुढे एक ठिकाण पण जायचं आहे. त्या हिशोबाने आता आपण मॅनेज करू. तर भेटू आता चला. मी दर्शन घेऊन आलो. यात्रेमुळे मंदिरात गर्दी खूप होती, लाईन खूप मोठी होती, म्हणून आम्ही मुखदर्शन केलं. आणि आता इथून आम्ही जाणार आहे प्रति केदारनाथला. आता इथे मस्तपैकी मी आणि अंकित भाऊ आम्ही थोडं थंडा पिऊन घेतो आणि लगेच निघतो पुढच्या प्रवासासाठी. तर भेटू आपण आता डायरेक्ट प्रति केदारनाथ मंदिरामध्ये. 12 किलोमीटर इथून 12 किलोमीटर. ऊन पण जाम आहे म्हणून थोडंसं थंड होतं पहिलं. आणि ट्रॅफिक तर सोडून द्या, ट्रॅफिक तर आता तुम्हाला जाता जाता दाखवतो ट्रॅफिक किती आहे ते. चला भेटू. आम्ही पोचलोय प्रति केदारनाथ शिव मंदिरात. ते त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर होतं. बट ते 20-25 किलोमीटरसारखं होतं. पूर्ण कच्चा रस्ता होता, त्यामुळे यायला थोडा त्रास झाला. बट ठीक आहे, इथे जे दृश्य आहे ते बघून तुम्ही एकदम खुश होऊन जाणार. ते 25 काय 50 किलोमीटर जरी लांब असतं तरी मी गेलो असतो असलं दृश्य. तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे कसं आहे. चला स्वरूपेश्वर महादेव मंदिर आणि त्यालाच प्रति केदारनाथ असं बोलतात. बाहेर आलोय. बाहेरून इथून बघू शकता तुम्ही मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला हे सह्याद्री. पावसाळ्यात खरंच खूप जबरदस्त माहोल असतो इकडे. परत येण्यासारखं मंदिर आहे. नक्कीच पावसाळ्यात आपण व्हिजिट करू या मंदिराला. स्ट्रॉबेरी, बोरं, पेरू या आजींकडे आम्ही आता इथे स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो आहे. आम्ही इथे प्रति केदारनाथमध्ये दर्शन वगैरे घेतलं. स्ट्रॉबेरी, पेरू वगैरे थोडी शॉपिंग केली, बोरं वगैरे. आणि आता आम्ही निघतोय आमच्या परतीच्या प्रवासासाठी. जवळजवळ 3 वाजत आलेत. आता मध्ये एक हॉल्ट घेऊ जेवणाचा कुठेतरी. जेवून डायरेक्ट आपण थांबणार मुंबई. तर अशा प्रकारे ही आपली 1 डे शॉर्ट ट्रिप इथे मी एंड करतोय. हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, ओम साईराम. चला बाय बाय.